नमस्कार मंडळी. झाऱ्याचा वापर न करता आपोआप स्वतःहून पलटी होणारे असे प्रीमिक्स गुलाबजाम तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि शिवाय तेलात विरघळत पण नाही हे गुलाबजाम आणि बुळबुळीत पण होत नाही. मस्त दाणेदार रसरशीत होतात. हे चितळे प्रीमिक्स गुलाबजामचे पॅकेट आहे. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे हे. मी प्रमोशन नाही करत. आणि मागे सुद्धा त्यांनी प्रमाण साखर, पाणी कसे घ्यायचे सगळं अगदी व्यवस्थित दिले आहे. त्याप्रमाणे घेतलं ना, अजिबात गुलाबजाम विरघळत नाही आणि मस्त रसरशीत आणि दाणेदार होतात. चला तर मग हे गुलाबजाम कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. अगोदर काय करायचे, असा कप घ्यायचा. आता हा 250 ग्रॅमचा कप आहे. 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी 600 ग्रॅम साखर घ्यायची. तर अशा प्रकारे मी 2 वेळा कप भरून घेतला आहे. म्हणजे 500 ग्रॅम साखर झाली. आणि छोटा कप घेणार आहे 100 ग्रॅमचा. तर हा झाला 100 ग्रॅमचा छोटा कप. म्हणजे असे मिळून झाली 600 ग्रॅम साखर. आणि साखरेचा पाक करण्यासाठी याच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचे आहे. असे करून 300 ग्रॅम पाणी घ्यावे लागेल. एक 250 ग्रॅमचं आणि एक 100 ग्रॅमचं. तसे जर बघायला गेले तर 350 ग्रॅम पाणी होत आहे. 50 ग्रॅम पाणी थोडं जास्त झालं तसा काही फरक नाही पडत. पण पाणी कमी होता कामा नये. आता याच्यामध्ये काय करायची, 2 हिरवी वेलची घ्यायची. हिरवी वेलची चांगली फोडून त्याचे दाणे जे आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अगदी सालीसकट पूर्ण वेलची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता पाक करायला ठेवूया. आणि पाक जो आहे ना मी मंद आचेवरती होऊन देणार आहे. अधूनमधून पाकाकडे लक्ष देऊन ढवळून घ्यायचे आहे. आता पाक होईपर्यंत मंद आचेवरती, तोपर्यंत आता मी काय करते, गुलाबजामचे पीठ मळायला घेते. हे थोडेसे पाणी घेतले. हे 200 ग्रॅमचे पॅकेट आधी फोडून घेऊया. हे बघा, सर्व पीठ आता बाऊलमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये काय गुठळी वगैरे काय आहे की नाही ती चेक करायची. गुठळी तर कधीच नसते. एकदम फ्रेश पीठ असते हे. आता चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. जसे जसे पाणी लागेल तसे तसे पीठ मळून घ्यायचे. अगदी 1-2 चमचे असे पाणी घालत राहायचे आणि पीठ मळून घ्यायचे आहे. इथे माझे आवर्जून सांगणे आहे, पीठ मळताना आणि गुलाबजाम तळताना जरासुद्धा दुर्लक्ष करू नका. गुलाबजाम तळताना आणि पीठ मळताना थोडा तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये डिटेल कळेल. महत्त्वाचे पीठ कसे मळायचे आणि गुलाबजाम कसे तळायचे. तर यासाठी व्हिडिओ जराही स्किप नका करू. मी चमच्याने लागेल तसेच 1-2 चमचे पाणी घेऊन पीठ मळत आहे. एकदा का पिठाचा गोळा चांगला व्यवस्थित असा मळता आला का समजून जायचे अजून थोडी पाण्याची गरज आहे. तर 1 चमचा फक्त मी पाणी घेतले आणि चांगले असे मऊ करून पीठ मळून घ्यायचे आहे. आता एवढं पाणी शिल्लक राहिलं, हे याला आपण बाजूला ठेवून देऊया. आणि चांगले मऊ पीठ मळून घ्यायचे. जसं आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तशा प्रकारे अगदी छान पीठ मळून घ्यायचे. आणि सर्वात महत्त्वाचे, पीठ मळून घेतल्यावर सुद्धा जरासुद्धा बाऊलला कुठेही पीठ चिकटलेले दिसत नाही. पिठाचे गोळे करायच्या अगोदर साखरेचा पाक बघूया. साखर अजून विरघळून नाही गेली, फक्त लागायला नको म्हणून अधूनमधून चेक करत राहायचे. जेवढे आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत ना तेवढे तेल घालून घ्यायचे कढईमध्ये. तेल मंद आचेवरती गरम होईपर्यंत गुलाबजाम करायला घेऊया. पुन्हा एकदा पीठ चांगल्या हाताने मळून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे. पण पीठ मळताना बघा असे हातावर चांगले दाबून पीठ मळायचे. मस्त मऊ गोल गरगरीत गोळा तयार होतो. अशा प्रकारे मी 10-15 असे गोळे तयार करून घेणार आहे. या पिठाचे वैशिष्ट्य काय माहिती आहे, तूप हाताला लावायची गरज येत नाही आणि पीठ हे हाताला चिकटूनसुद्धा राहत नाही. हे फार महत्त्वाचे आहे. फक्त एकच करायचे, पिठाचा गोळा मध्यावरती ठेवून दोन्ही हाताने मध्यावरती दाबून असे पीठ मळून घ्यायचे आणि गोळा तयार करायचा. त्यामुळे पीठ हलके होते. गुलाबजाम तळायला घ्यायच्या अगोदर साखरेचा पाक चेक करून बघायचा. आत्ता कुठे साखर विरघळून गेली आहे. अजून थोडा वेळ याला उकळी येईपर्यंत तेल गरम झाले की नाही ते चेक करू.
पिठाचा गोळा टाकल्याबरोबर बुडबुडे आले की तेल व्यवस्थित गरम झाले आहे. आता याच्यामध्ये एक एक करून गोळे सोडून द्यायचे. गुलाबजाम तळताना मंद आचेवरतीच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. गुलाबजाम तळताना जरासुद्धा घाई नाही करायची. मंद आचेवरती गुलाबजाम छान तळून होतात. आणि लवकर होण्यासाठी मीडियम आचेवर जर का गॅस ठेवला, तळताना गुलाबजाम पोटामध्ये कच्चे राहतात आणि पाकामध्ये ते अजिबात मुरत नाही. गुलाबजाम तळताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? याच्यामध्ये मी झाऱ्या घातला का बघा. ते आपणहून उलटसुलट होतात, गरगरीत फिरतात. त्याला झाऱ्याची गरजच येत नाही आलटीपालटी करायची. बघा, तुम्हाला समोर दिसत आहे व्हिडिओमध्ये. जरासुद्धा मी चमच्याचा वापर नाही केला, झाऱ्याचा वापर नाही केला. इतके छान गुलाबजाम तळून होतात, तेही मंद आचेवरती. आपण नेहमी काय करतो, एखादी कढईमध्ये तेलामध्ये वस्तू तळायला टाकली की वरतून लगेच झाऱ्याने तेल टाकतो. तसं याला काही गरजच येत नाही. एकदा का गुलाबजाम तेलामध्ये सोडले, फक्त गंमत बघत राहायची, कसे गरगर फिरत आहे, मस्त उलटसुलट होत आहे. तुम्हाला बोटाने मी दाखवते. हा सफेदवाला आहे ना, याला पलटी केलं ना तो पुन्हा तसाच होतो. त्याला कितीही पलटी करा, त्याची सफेद बाजू वरतीच दिसते. अशा प्रकारे चांगले ब्राऊन रंगाचे होईपर्यंत गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहे. आता जे जे ब्राऊन रंगाचे झाले आहेत ते मी गुलाबजाम काढून घेते. तेल निथळून घ्यायचे चांगले. अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी तळून घेतले. आता साखरेचा पाक बघूया. मंद आचेवरतीच पाकाला मस्त उकळी आली. एक तारीचा पाक झाला की नाही ते आपण चेक करूया. हे बघा, एक तारीचा पाक झाला आहे. आता गॅस बंद करून टाकायचा आणि थोडं याला थंड होऊन द्यायचे. थंड म्हणजे एकदम थंड होऊन नाही द्यायचे, चटका बसला पाहिजे बोटाला इतपत थंड होऊन द्यायचे. नंतर त्याच्यामध्ये गुलाबजाम घालून साखरेच्या पाकात चांगले मिक्स करून घ्यायचे. आता हे गुलाबजाम मी रात्री बनविले आहे. सकाळपर्यंत मस्त गुबगुबीत होतील. याच्यावर आता झाकण ठेवून देते आणि सकाळची वाट बघते. हे बघा, दुसऱ्या दिवशी गुलाबजाम कसे मस्त गुबगुबीत झाले आहे. आता याला काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी डेकोरेशन करूया. दिसायला गुलाबजाम बघा किती छान दिसत आहे. वरतून असा छान पाक घालून घ्यायचा आणि मस्त त्याच्यावरती पिस्ता वगैरे असे काप घालून घ्यायचे. गुलाबजाम बघूनच खायची इच्छा होते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान झाले आहे गुलाबजाम आणि रसरशीतसुद्धा झाले आहे. याच्यावर आता थोडासा पिस्ता ठेवूया. तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते. पाक बघा कसा आतपर्यंत मुरला आहे. अशा प्रकारचे तुम्हीसुद्धा गुलाबजाम ट्राय करा. नंतर मला कमेंट्स करून सांगा. गुलाबजाम जर का तुम्हाला खायचे असेल ना तर कशा प्रकारे खा माहिती आहे. एक तर गाजरच्या हलव्यामध्ये किंवा आईस्क्रीममध्ये. आहा, काय मस्तच लागतात. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.